नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आज दिवसभरामध्ये मंत्री आदिताई तटकरे यांची महत्त्वाची पोस्ट ट्विटरवरती आलेली आहे। त्यांनी एक घोषणा केलेली आहे। चला तर पाहूया यामध्ये काय म्हणाल्या त्या। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांची ई-केवायसी ची प्रोसेस चालू आहे आणि याच्यामध्ये तर सोशल मीडियावरती 52 लाखापेक्षा अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत अशी बातमी व्हायरल होत आहे। तर या संदर्भात मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत अशा प्रकारचे न्यूज व्हायरल होत आहे। त्यामुळे ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींची जी अपात्रची संख्या आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही आणि याबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची हिताची आहे आणि त्याच्यामुळेच ई-केवायसी साठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचे चुकीचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत। त्यामुळे अशा व्हिडिओजपासून सावध राहायचं आहे। तर याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं अधिकृत GRचं पेज असेल किंवा मंत्री आदिताई तटकरे यांचं ट्विटरचं पेज असेल तर या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती मिळून जाणार आहे। तर याचबरोबर आपल्या चॅनलवरती देखील या संदर्भात प्रॉपर माहिती दिली जाते। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकारची घोषणा झालेली आहे। अपात्र होण्याचं प्रमाण अजून जास्तीत जास्त अपात्र होत आहेत असं नाहीये। तर लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना त्यांचा जो नियमित लाभ आहे तो मिळावा हाच हेतू आहे असं मंत्री आदिताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटरच्या पोस्टवरती सांगितलेलं आहे। तर याचबरोबर ही महत्त्वाची अपडेट आहे। नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली अजून घोषणा त्यांनी केली नाहीये। अपेक्षित धरूया याच आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR येईल आणि त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचं हप्ते वितरण आहे ते केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे आताची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाच्या संदर्भात अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत। हप्ते वितरणाची तारीख आहे तर याच्यामध्ये हप्ते वितरण सुरू झालेलं आहे। काही जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण सुरू झालेलं आहे। अशा प्रकारचे देखील व्हिडिओज व्हायरल होत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे, अजून तरी नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाहीये। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।